महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। माझं नाव शिवशरण विठोबा काळे। माझे वडील एक आज 100 वर्षापासून माझ्या आजोबापासून शेतीचा व्यवसाय आहे म्हणतात। आणि हे अर्लीगाव असं आहे, हे अर्लीगाव म्हणजे सोलापूर जिल्हा, इकडे सिद्धरामेश्वर, इकडे तुळजाभवानी आणि इकडे स्वामी समर्थ ह्या गोकुळ शुगर कारखान्याने आम्हाला फसवले। आमच्या शेतकऱ्याची उसण नेले, आम्हाला गोडी गुळाबीन बोलतात। तिथे गेले की अरे तुझी भाषा करून तुम्ही काय करून घ्यायचं करून घ्या म्हणले ते। आम्ही ह्याच्यामुळे कंटाळ आले, 3 वर्ष झाले आमचे बिलं अडकून टाकले। उसण न्यायच्या टायमाला ओढ बोलतं, हे करतं, ह्याच्यामुळे आम्हाला कंटाळून आले। आणि यांनी शेतकऱ्याचे पैसे असा वापर करते स्वतःच्या बायकोचा वाढदिवस करण्यासाठी। एक कोटी गाडी त्यांनी बायकोला भेट देतं। हे शेतकऱ्याचे पैसे हे हरामखोरनी घेऊन त्यांनी शेतकऱ्याचं जीवन संपवण्याचा आनंद ठेवले। आम्हाला इतकं वैताग आलं ह्याच्यामुळे आमच्या घरातले 2-3 शेतकरी आत्महत्या करून घेतले। कारखान्यावर आंदोलन केलं तरी आमची कोण सुद्धा द्यायला तयार नाही। मेहरबानी तुम्ही आम्हाला याचा न्याय मिळवून देऊन आम्हाला या शेतकऱ्याला आमचे गेलेले पैसे मिळवून द्यावं आणि ह्या समजा आर्लीगावच्या शेतकऱ्यांना, शेजारगावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं। ह्या भाड्याने असं केलं, शेतकऱ्याच्या जीवावरती लुबाडणूक केली। ॲक्च्युली ह्याला कारखान्याचा परवाना नसताना गव्हर्नमेंटला पैसे देऊन, साखर उद्योगाला पैसे देऊन परवाना नसताना गुळासाची गाळप केले। गाळप करून यांनी आमची शेतकऱ्याची फसवणूक केली आणि ह्याच्यावरती पोलीस केस करून FIR फाडून ह्याला तात्काळ अटक करा आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या। नाही म्हणलं आता आंदोलन करून परत चाले साहेब। आमचे लग्नाचे मुली आहेत, बहिणी आहेत, कसं लग्न करायचे, जीवन कसं जगायचे। एक तर शेतकऱ्याला समजेकडनं एक लात मारल्यानं झाले। निसर्ग थोडं येतंय, थोडं मारतंय। पाऊस आली की कल्पा पडतंय, शेतीवर काळा मावा पडतंय। अहो काय या शेतकऱ्याची दशा झाली। शेतकऱ्याला वाढली नाही साहेब सध्या ह्या जगामध्ये। शेतकऱ्याचं कोणी नाही साहेब। आम्ही मराल का अशी परिस्थिती आमची झालेली आहे। तुम्ही काय करा मेहरबान की आमच्या शेतकऱ्याचे पिलं वाढवून द्या साहेब, तुमच्या हातून कळकळीने। आणि ह्या बदमाशाला तात्काळ अटक करा शासनाने। शासन बी मादर द्या साहेब। असल्याला परवानगी दिली नाही त्याला गाळप करून सुद्धा त्याला आणि पाठीशी घालतंय। आणि आम्हाला सांगतंय मी अजित पवारकडनं आणतो, मी मुंडेकडनं आणतो, मी काय मुख्यमंत्री फडणवीसकडनं आणतो। ह्या समजा मादरचोद लोकांनी शेतकऱ्याची दिशाभूल करून आले साहेब। ते बघायला गरीब शेतकरी काय करावं काय नाही अशी परिस्थिती आमची करून ठेवलेली आहे साहेब। आणि तात्काळ आम्ही ह्या मायबापाला सांगतो तुम्हाला सगळं आमच्या पिला द्या, आम्हाला त्याच्यात देणं घेणं नाही आहे। त्यांनी परदेशात जाऊ द्या, समुद्रात जाऊन वाढदिवस करू द्या, 10 कोटीच्या गाडीमध्ये फिरू द्या, काय आमचं देणं घेणं नाही साहेब। आमचे ऊस गेले, ऊस नेले तर ऊसाचे बिलं द्या। नाही जर बिलं दिलो तर आम्ही जलसमाधी घेणार आहे, नाहीतर विष पिणार आहे साहेब। आता विषाची बाटली सुद्धा आमच्याजवळ तयार आहे साहेब। आम्ही ऊस घेतल्याशिवाय पर्याय नाही, मी मरणार काही करा मेरू, तुमच्या हात जोडून पाया पडतो। आम्हाला बिलं मिळवून द्या साहेब, आम्हाला न्याय मिळवून द्या। नाही म्हणलं तर त्या गोकुळच्या घरासमोर जाऊन आता उद्या तुम्ही सोडवले नाहीतर आत्महत्या करणार आहे बघा साहेब। एवढं बोलतो। दत्ता शिंदे, दत्ता शिंदे, शेतकऱ्याची बिलं, उसाचे बिलं, उसाचे बिलं, दत्ता शिंदे, महाराष्ट्र शासन। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।